नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. विधानसभा निवडणुकीच्या एका अर्थी धक्कादायक ठरलेल्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात बरीच अंतर्गत खळबळ माजली आहे. त्याचे दृश्य परिणाम काही प्रमाणात दिसून आले तर काही परिणाम थोडे विलंबाने जाणवत आहेत. पराभूत झालेल्या किंवा विजयी होऊनही विरोधी बाकावर बसावे लागत असलेल्या अनेक नेत्यांना आपल्या राजकीय पुनर्वसनाची काळजी लागली आहे. विधानसभेतील संख्येचे गणित बघता पुढची 5 वर्षे काहीही अघटित घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे 5 वर्षे प्रतीक्षा करायची अनेकांची तयारी नाही. शिवाय 5 वर्षांनंतरही अनुकूल परिस्थिती निर्माण होईलच याची शाश्वती नाही. 5 वर्षांनंतर परिस्थिती बदललेली असेल. शरद पवार नावाचा योद्धा जवळपास निवृत्त झालेला असेल आणि त्यामुळे अजित पवारांची बाजू अधिक सशक्त झालेली असेल. आधी संसदेवर भगवा फडकवण्याची भाषा बोलणाऱ्या आणि नंतर विधान भवनावर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या महत्वाकांक्षा आता मुंबई महापालिकेपर्यंत मर्यादित झाल्या आहेत. तिथेही अपयश आले तर पुढे काय, हा त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांसमोरचा प्रश्न आहे. तिकडे काँग्रेसमध्येही अस्वस्थता दिसून येत आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे अनेकांचे हात बांधले आहेत, परंतु ते कधीपर्यंत बांधले राहतील हा देखील एक प्रश्न आहे. ज्यांना या कायद्याची धास्ती नाही ते आता उघडपणे आपल्या पुनर्वसनाचे प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात सामील झालेल्या हर्षवर्धन पाटलांची भाजपात घरवापसी करण्यासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून तब्बल 9 वेळा आमदारकी भूषवणाऱ्या थोपटे घराण्यालाही यापुढे काँग्रेसमध्ये भवितव्य दिसत नसेल तर त्यावरून इतरांच्या अस्वस्थतेची कल्पना येऊ शकते. रवींद्र धंगेकर आधीच काँग्रेस सोडून शिंदे गटात सामील झाले. पुनर्वसनाची ही प्रक्रिया पुढेही जोमाने सुरू राहील असंच दिसतंय. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.